तर सुरू करूया. हो, सुरू हो करूया. हो चालू करू सर. चालेल चालेल सर. नमस्कार, मी डॉक्टर गोमटेश पाटील. मनसंवादच्या माइंड केअर आणि सेल्फ हेल्प सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा विषय आहे, आपलं मन आपल्याला कसं फसवतं, एक मानसशास्त्रीय प्रवास. तर एक मिनिट, स्क्रीन चालू करतो मी. तर आजचा विषय आहे, आपलं मन आपल्याला कसं फसवतं, एक मानसशास्त्रीय प्रवास. तर आज आपल्याला काय पाहायचं आहे? आज आपल्याला पाहायचं आहे 3 घटना. त्यानंतर त्या घटनेबद्दल तुमची मतं जाणून घ्यायची आहेत मला. त्यानंतर आपल्याला पाहायची आहे, एक बुद्धांची गोष्ट पाहायची आहे. त्यानंतर मनाचा सापळा पाहायचा आहे, किंवा एक मन कसं आपल्याला एक या इफेक्ट निर्माण करतो ते पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आत्मजाणीव, आणि शेवटी आपण पाहणार आहात टेक होम मेसेज. आजचा जो सेशन आहे तो खूप छोटा आहे, पण मानसिक आरोग्याच्या हे खूपच उपयुक्त सेशन आहे. त्यामुळं सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं अशी माझी इच्छा आहे. तर आपण प्रथमतः 3 घटनेपासून सुरुवात करूया. त्यापैकी पहिली घटना जी आहे ती अशी आहे की एका पत्नीला रात्री 11 वाजता पतीच्या मोबाईलवर मेसेज दिसतो, आणि त्या मेसेजवर लिहिलेलं असतं, थँक्यू फॉर टुडे. थँक्यू फॉर टुडे. आणि मेसेज एका महिलेचा आहे. तर आजचं सेशन हे ऑफकोर्स इंटरॅक्टिव्ह पद्धतीनेच होणार आहे. तर ही जी घटना आहे, ही घटना तुम्हाला समजल्यानंतर तुमचं काय मत आहे त्या पत्नीविषयी? म्हणजे ती पत्नी कशी रिॲक्शन देईल, किंवा तुम्ही त्या जागी असता तर कसे विचार केला असता? सांगू शकता कोणी? मी त्या पत्नीच्या जागी असतो तर नॉर्मल रिॲक्ट केलं असतं. नॉर्मल रिॲक्ट केलं असतं. हॅलो. ओके, नॉर्मल इन द सेन्स कशा पद्धतीने सर? हा, नॉर्मल इन द सेन्स कशा काय पद्धतीने नाही, सर? काय नाही, फक्त बघितलं असतं आणि काय बोललो नसतो. काय विचारलं पण नसतं पार्टनरला, कारण की तसा मेसेज कोणत्या एका कलिगचा, ऑफिस कलिगचा ओके किंवा ओके. अ, मैत्रिणीचाही असू हा. शकतो. यावरती आपलं आपलं माइंडसेट मॅटर करतं, की बाबा आपण कोणत्या पद्धतीने तो मेसेज घेतो, कोणत्या पद्धतीने तो मेसेज घेतो. मग ते ऑफिस ओके ओके कलिगचाही असू शकतो. ओके ओके. नमस्कार सर. ओके. मी एक स्त्री आहे म्हणल्यानंतर हा, ह्या बोला दृष्टीने मॅडम. जर विचार केला तर मी फक्त संशय वगैरे म्हणून नाही, एक उत्सुकतेपोटी विचारेन की हम्म. हा मेसेज कुणाचा हा. आहे. या पलीकडे कुठला प्रतिप्रश्न राहणार नाही. हम्म. जर पार्टनर करणं काय म्हणता येईल त्याला, ओके ओके. अपेक्षित असं उत्तर की नाही बा कलिगचा होता, फ्रेंड आहे, इट्स ओके, डझंट मॅटर, अशा पद्धतीने ते टॅकल केलं हम्म. असतं. हम्म. ओके 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 ओके. आता इथं बघा, या मेसेज मध्ये पुढं हार्टचं चिन्ह पण आहे. तर एक नॉर्मल व्यक्ती आणि एक संशय घेणारी व्यक्ती कशा कशा पद्धतीने रिॲक्ट झाली असं असं वाटतंय तुम्हाला? बोला, कोणीतरी बोला. कारण की ते लव्हचा सिम्बॉल व्हॉट्सअप सोशल मीडियासाठी तो नॉर्मल सिम्बॉल आहे. एक चांगला ओके ओके गेस्चरचा तो सिम्बॉल आहे. तो काही लव्ह वाला सिम्बॉल नाही. सोशल मीडिया ओके सगळेच यूज करतात. तर तो काय नॉर्मल सिम्बल आहे ओके. आजच्या टाइमला. हम्म जर हम्म हम्म दुसरा हम्म कोणता हम्म. हृदय दिला ओके. असता तर आपण समजलो असतो. ओके. एखादी संशयखोर पत्नी जर तिथे त्या ठिकाणी असेल तर कशा पद्धतीने विचार केले असते तिने? तिने 100% वाद घातला असता. कोण आहे, ओके. कशासाठी केलाय, काय संबंध आहे, मग तुमचं कुठे काही बाहेर लफडं चालू आहे, किंवा मग तुम्ही मला फसवताय वगैरे. तिने एक ना अनेक असे भाडावर प्रश्न त्याच्यावर, म्हणजे अगदी प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर केला असता. आणि तो अगदी ओके. नॉर्मली एका प्रश्नापासून सुरुवात होऊन तो त्याचं रूपांतर तिने अगदी वादात केलं असतं. बरोबर मॅडम, बरोबर, अगदी बरोबर मॅडम.
तर हे तुम्ही तुमची मते योग्य पद्धतीनं व्यक्त केलेली आहेत. आता आपण पुढच्या घटनेवर जाऊया. ह्या सगळ्या घटनेवर आपण परत येणार आहोत. पण हे पहिला घटना पूर्ण करून घेऊया. त्यानंतर थोडासा पार्ट आहे तो कव्हर करून घेऊया आणि परत या घटनांच्या वर येऊया. तर घटना क्रमांक 2 अशी आहे की 32 वर्षाचा तरुण आहे. त्याच्या छातीत दुखायला लागते. सिव्हिअर चेस्ट पेन आहे आणि तो माणूस गुगलवर सर्च करतो आणि त्याला पहिला रिझल्ट आहे तो हार्ट अटॅकचा दिसतो. तर आता मला सांगा पुढे काय झालं असेल किंवा तुम्ही त्या जागी असता तर काय केलं असतं? छातीत दुखणे किंवा धडधड होणे ह्या गोष्टी म्हणजे गुगलला सर्च करणे इतक्या मोठ्या नाही आहे. मे बी ते ऍसिडिटिक हम्म. पेन असू शकतं किंवा मग खूप जास्त ओके. थकवा आल्याने स्ट्रेसमुळे असू शकतं. अगदीच तो हार्ट अटॅक हम्म. असेलच असं नाही. 99% तो हम्म. ऍसिडिक पेन असेल. 99% ऍसिडिक पेन की असेल पण असू पण शकतो ना. मी हार्ट अटॅक सहमत आहे. असू शकतो. मी सहमत आहे मॅडमशी सहमत आहे हम्म. की ऍसिडिटीमुळे हार्टबर्न मुळे पण छातीत दुखतं आणि मेजर इश्यू हार्ट अटॅक हार्ट रिलेटेड हम्म. कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स असले तेव्हा पण होतं. पण मग 32 वर्षाच्या तरुणाने लगेच गुगलवर सर्च करून एवढं घाबरू नये. हम्म. बाकीचे हम्म. पण हम्म. सायन्स असू शकतात हे. हम्म. 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 बरं. हम्म. आता मला सांगा हा व्यक्ती ओव्हर सेन्सिटिव्ह असेल तर कसा रिॲक्ट करेल? थोडासा घाबरेल. हम्म. थोडासा घाबरेल आणि नेगेटिव्ह झोन मध्ये जाऊ शकतो. ओके 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 पुढे काय होऊ शकेल मग? सर तो अजून सर्च करल प्रत्येक गोष्टीला याच्यातून. हा, ओके ओके त्याला ओके. डीप मध्ये म्हणजे डीपली शोधण्याचा प्रयत्न करेन किंवा मग सेन्स ऑफ हम्म. ह्युमर हम्म. यूज करून तो पटकन पॅरेंटला कन्सर्न करेन की मला असं होतंय. मग आई असेल, हम्म. बाबा हम्म. असेल, भाऊ असेल, जे कोणी त्याच्या जवळ असतील, पहिले तो त्यांना हम्म. शेअर करेल की मला चेस्ट पेन होत आहे. आपण डॉक्टरकडे ओके. जाऊया का किंवा फॅमिली डॉक्टरला बोलवूया का, अशा पद्धतीने. हम्म. ओके ओके. ठीक आहे. तर आता आपण तिसरी घटना बघूया. तर तिसरी घटना अशी आहे की इंटरव्ह्यू मध्ये नकार मिळतो. ॲट अ टाइम व्यक्ती ए विचार करते आणि बोलते की मी अपयशी आहे आणि व्यक्ती बी जी आहे ती म्हणते की यावेळेस मला जमलं नाही. तर मला आता एक गोष्ट सांगा की या दोन्ही व्यक्तीमध्ये कोण चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे? पहिली व्यक्ती. ए व्यक्ती पहिली व्यक्ती. अपयशी आहे तो हे व्यक्ती. समजणं. हा. हो. हम्म. 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 असं का? का वाटतं ती चुकीच्या पद्धतीने विचार करायलास? याच्या मागे एक कारण त्या असू शकतं. हम्म. बोला मॅडम. हा, याच्या मागे एक कारण असू शकतं की हम्म. मला तिथे ज्या एक्सपेक्टेशनने ती गेलेली असेल किंवा जे प्रिपरेशन तिने करून गेलेली असेल, त्या व्यक्तीला अपेक्षेप्रमाणे क्वेश्चन आन्सर्स हम्म. म्हणजे ते हम्म. सेशन झालेलं नसेल. त्याच्यामुळे नाही, मला काही झालेलं नाहीये, मी अपयशी आहे, किंवा ओके. मग बी जे केले ते तर आलंच नाहीये, हम्म. त्यांनी दुसरं विचारलंय, अशा पद्धतीने ती विचार करेल. हम्म. 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 ओके ओके. अजून कोण सर तुम्ही सांगा. कशा पद्धतीने म्हणजे काय कशा पद्धतीने चुकीचा विचार करत आहे? सर मला दोन्ही ती व्यक्ती ओव्हर बरोबर. कॉन्फिडन्स मध्ये. ओके. सर बोला सर, तुम्ही बोला. हा. बोला सर, मला तुम्ही बोला. दोन्ही व्यक्ती बरोबर वाटताय. हम्म. व्यक्ती ए पण आणि व्यक्ती बी पण. हे फक्त त्यांचं का बरं सर? रिअलायझेशन आहे. हे फक्त हम्म. त्यांचं हम्म. बर. व्यक्ती याला वाटतं मी अपयशी आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीला हम्म. हम्म. वाटतं अपयशी हे त्याचं रिअलायझेशन आहे. आणि व्यक्ती बी ला वाटतं यावेळेस हम्म. जमलं नाही हे पण त्याचं रिअलायझेशन आहे. तर आपण कोणता व्यक्ती चुकीचा आहे आणि ओके कोणता व्यक्ती बरोबर आहे हे सांगू नाही शकत, कारण की ते त्याचं रिअलायझेशन आहे. त्याच्या पुढे तो त्याचं ऍक्शन काय ओके घेतो ते महत्वाचं आहे. ऍक्शन महत्वाचं आहे दॅन ओके द रिअलायझेशन. तर ओके एक ओके गोष्ट आहे ओके. तर ते याच्यामध्ये, हा बोला ए मॅडम. आणि बी, ए पेक्षा बी हा व्यक्ती हम्म. थोडासा आपण जर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला, तर हा बी जो व्यक्ती हम्म. आहे हम्म. हम्म. हा पॉझिटिव्ह थिंकिंगने हम्म. वे आउट करणारा आहे. म्हणजे त्याने लगेच शस्त्र सोडलेले नाहीयेत की बा मी अपयशी. पहिल्या व्यक्तीने जसं ठरवलंय की नाही मला नाही जमलंय, ठीक आहे मी अपयशी आहे, पण याने हे स्वतःला समजले की ठीक आहे ओके यावेळेला नाही जमलंय.
यावेळेला नाही जमलंय. म्हणजे कुठेतरी हम्म हम्म त्याच्यामध्ये हम्म 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 हम्म. ते एक इंटरनल फिलिंग आहे की नाही ठीक आहे यावेळेला नाही जमलंय पण नेक्स्ट टाइम मी करू शकतो. अशा पद्धतीने कुठेतरी ते पॉझिटिव्हनेस या बी व्यक्तीमध्ये असलेला दिसून येतोय त्या एका स्टेटमेंटवर. ओके ओके ओके. अजून काय बोलणार आहे कोणी याच्यावर? सर मला असं वाटतं होतं की तो इंटरव्ह्यू जाताना आहे ना खूप एक्सपेक्टेशन ठेवून गेला असेल की बाबा माझं काम 100% होईल म्हणून. ह्याच्यावर तो गेला असेल आणि त्याच्यानंतर हम्म. त्याला असं ओके. गेल्यानंतर कळलं की यार असं झालं म्हणजे मी अपयशी म्हणून. असं होऊ शकतं सर, असं माझ्या दृष्टिकोनात. हम्म. ओके ओके ओके. खूप छान. सर्वांनी म्हणजे छान उत्तर दिलेले आहेत आणि इथं चुकीचं बरोबर असं कोणी नाही आहे. उत्तर देणं खूप महत्वाचं आहे. तर आपण या तिन्ही घटनावर परत येणार आहोत. तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे एक आज गोष्ट पाहायची आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गौतम बुद्धांच्याकडे एक माणूस जातो. तो त्यांना विचारतो, भगवान आत्मा आहे की नाही? मग गौतम बुद्ध म्हणतात, या गोष्टीचं उत्तर तर काय मी देणार नाहीये, पण तुला जर शोध घ्यायचा असेल तर तुला ते उत्तराचा शोध घेण्यासाठी तुझ्या आतमध्ये जावं लागेल, तुझ्या आतमध्ये उतरावं लागेल आणि या प्रश्नाचं उत्तर हुडकून काढावं लागेल. तर तो व्यक्ती म्हणतो की ते तर मी करणारच आहे, पण फक्त तुम्ही सांगा की आत्मा आहे की नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात, मी जर तुला सांगितलं की आत्मा आहे तर ते खोटं ठरेल, आणि मी असं जरी सांगितलं की आत्मा नाही तर तेही खोटं ठरेल. मग त्या व्यक्तीचा थोडासा संताप होतोय. तो व्यक्ती म्हणतोय, असं कसं असू शकते? दोन्ही गोष्टी एकाच वेळी खोट्या कशा असू शकतात? एकतर आत्मा आहे ही गोष्ट खोटी असू शकते, किंवा आत्मा नाही ही गोष्ट खोटी असू शकते. त्यावर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की भगवान बुद्धाने अशा प्रकारे का उत्तर दिलं असावं? म्हणजे ते तर ज्ञानीपुरुष होते, त्यांना उत्तर ठाऊक असावं, पण त्यांनी अशा प्रकारे का उत्तर दिलं असावं? कोणी सांगू शकते? त्यांचं बोला, असं म्हणणं मंतव्य असेल जरा की आपल्या. त्यांचं म्हणणं असं असेल की प्रत्येक व्यक्तीने स्वतः इन्स्पेक्शन करावं, स्वतः त्या हम्म. गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि स्वतः समजावं की नक्की आहे का नाही. फक्त दुसऱ्यांनी सांगितले आत्मा आहे किंवा नाही याच्यावर ब्लाइंडली ओके. विश्वास न ठेवता स्वतःहून हम्म. एक्सपिरियन्स केला पाहिजे. त्याच्यासाठी ओ- प्रत्येकाने त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे. ओके ओके. खूप छान सर. अजून कोण काय बोलणार आहे या विषयावर? कोणी बोलणार आहे? हॅलो. एकच मिनिट, स्क्रीन. हा, बोला मॅडम. हा, मला असं वाटतं की आत्मा असणं म्हणजे अंतर्मन म्हणजे आत्मा हम्म. या स्वरूपात आत्मा असणं हे विधान बरोबर आहे. आणि भीतीदायक ओके. आत्मा असणं या अर्थाने घेतलेलं विधान हम्म. आत्मा नसतो असं असू शकतं. ओके 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 ओके. तर माझ्या मते जर बौद्ध धर्माचा अभ्यास जर बघितला तर बौद्ध धर्मामध्ये हम्म. आत्म्याच्या संकल्पना आत्मा ही संकल्पनाच त्यांना मान्य नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे ओके. की तुम्ही करत असलेले कर्म आणि त्यातून निर्माण हम्म. होणारी ती चेतना ओके या संकल्पनेवर ते जास्त भर देतात. आत्मा ह्या गोष्टीला ते महत्व देत नाहीत. ओके ओके ओके. थोडंसं डायव्हर्जन होतंय. धर्म किंवा त्यांची जी संकल्पना आहे, आत्मा आहे की नाही, हा वेगळा विषय आहे. हा धर्माचा किंवा थोडासा फिलॉसॉफिकल विषय आहे. पण आपण आता सायकोलॉजीकडे येऊया. तर सायकोलॉजीनुसार बुद्धांनी नंतर उत्तर दिलं त्या व्यक्तीला, की त्या व्यक्तीला ते म्हणा लागले की मी जर तुला ह्याच्यापैकी काही एक आहे खरं असं जर सांगितलं, तर तर तीच धारणा तू तुझ्या मनामध्ये घट्ट करून ठेवशील आणि त्याचाच उपयोग करून तू तुझ्या विचाराचा प्रवास सुरू करशील. म्हणजे त्या दृष्टीनेच तू धारणा आपली डेव्हलप करशील, आणि आत्मजाणीव झाली तरी पण ती नाकारशील, किंवा आत्मजाणीव झाली नाही तरी ती तू खोटी खोटी करून घेशील, असं म्हणतात बुद्ध. किंवा ते म्हणतात की आपल्याला हव्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी माणूस पुराव्यानुसार सिद्ध करू शकतोय. त्याचं एक कारण म्हणजे माणसाची धारणा.
माणसाची धारणा हेच अंतिम सत्य आहे असं प्रत्येकाला वाटतंय. आणि त्या धारणेनुसार मग तो आपले आपले जे पुरावे आहेत ते शोधायला लागतोय, किंबहुना तिथे त्याला तशा प्रकारे त्याला पुष्ट करणारे किंवा त्याला सपोर्ट करणारे पुरावे दिसायला लागतात. म्हणून इथं भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही स्वतः शोध घ्या. आणि धारणेमुळं हे सगळं एवढं तुमचं नुकसान होऊ शकतंय, तर तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर धारणेला घासून बघा आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवा. तर आता आपण बघूया धारणा म्हणजे काय नेमकं. धारणा म्हणजे बिलीफ. बिलीफ म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल आपण तयार केलेला मानसिक समज किंवा निष्कर्ष. तर धारणेची व्याख्या इथं काय दिलेली आहे, एखाद्या गोष्टीबद्दल आपण तयार केलेला मानसिक समज किंवा निष्कर्ष. आता या धारणेतनं तयार होतो कन्फर्मेशन बायस. सायकोलॉजीमध्ये खूप मोठी टर्म आहे कन्फर्मेशन बायस. त्याचाच मराठी म्हणजे अर्थ होते पुष्टीकरण पूर्वग्रह. तर कन्फर्मेशन बायसची व्याख्या अशी आहे, द टेंडन्सी टू सर्च फॉर इंटरप्रेट अँड रिमेंबर इन्फॉर्मेशन दॅट सपोर्ट्स अवर एक्झिस्टिंग बिलीफ. म्हणजे पुष्टीकरण पूर्वग्रह म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय, आपल्या आधीच्या मताला किंवा विश्वासाला समर्थन देणारी माहिती शोधण्याची आणि त्यावरच जास्त विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती. आता मला सांगा, धारणा ज्या आहेत, आता मला सांगा, गौतम बुद्धांना आत्मा आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खूप म्हणजे सोपं होतं. त्यांनी म्हणजे कदाचित देऊ शकले असते, पण त्यांनी दिलं नाहीये. कारण त्यांना माहित होतं की मानवी मनाला मूलभूत काहीतरी मर्यादा आहेत आणि त्या मर्यादानुसार एखादा माणूस काय करतो, आपली मतं किंवा आपल्या धारणा आणि त्याच्याविषयी सर्च करण्याच्या प्रवृत्तीमध्ये त्याला पटणारी, त्याला त्याच्या वास्तवाच्या जवळ जाणारी, त्याला आवडणारी या अशा प्रकारच्या धारणेच्या पुराव्याचा शोध घेण्याचा कायम प्रयत्न करत असतोय, किंबहुना तेच पुरावे त्याला जास्त दिसत असतात. त्यामुळं कदाचित त्या गौतम बुद्धांनी त्यावेळेला त्या माणसाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण सल्ला असा दिला की तू तुझ्या आतमध्ये जाऊन शोध आणि त्याप्रमाणे तू तुझी माहिती शोध, ड्रॉइंग. तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोध. हॅलो, कुणाला बोलायचं आहे का? हा. तर अशा प्रकारे गौतम बुद्धांना ती गोष्ट अवघड नव्हती, पण धारणा आणि धारणेचं महत्व काय आहे त्या व्यक्तीला समजावं आणि समजल्यानंतर त्याने त्या प्रकारे आपल्या उत्तराचा शोध घेणारी आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी त्यानं प्रयत्न करावे असा त्यांचा हेतू होता. तर ह्या ज्या आपल्या धारणा आहेत, तर बऱ्याच वेळा काय होतंय, आपण जे सर आहेत. तुमचा आवाज क्लिअर येत नाही आहे. एकच मिनिट आहे मॅडम, एकच मिनिट. आता येतोय का बघा? हा. येतोय आता? हा सर. हा. तर ह्या ज्या धारणा आहेत त्या धारणा आपण डेव्हलप करतो आणि डेव्हलप केल्यानंतर किंबहुना आपली अशी धारणा असते की आपल्याला आवडणारे सत्य आहे ते आपण सत्य शोधायचा कधी प्रयत्नच करत नाही. फक्त प्रयत्न काय करतोय, आपण आपली धारणा सिद्ध करण्यासाठी जे जे पुरावे आहेत ते पुरावे शोधण्याचे प्रयत्न आपण आटोकाट प्रयत्न करतोय आणि किंबहुना ते सिद्ध करण्यासाठी आपलं जीवाचं रान करतोय. त्यामुळं कदाचित आपल्या कम्युनिकेशनमध्ये किंवा विचार प्रवृत्तीमध्ये, कृतीमध्ये एवढा मोठा डिफरन्स बघायला मिळतो. तर आता ही धारणा किंवा कन्फर्मेशन बायस जे तयार कसे होतात, तर तयार असे होतात की आपण वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक चष्मे लावून फिरत असतो. आणि हे मानसिक चष्मे कुठल्या रूपात आपल्याला येतात, तर अनुभव, संस्कार, भीती, श्रद्धा, पूर्वानुभव. तर आता मला सांगा की अनुभवावरून आपल्या धारणा कशा प्रकारे डेव्हलप होऊ शकतात. कोणी सांगू शकतंय का? आवाज येतोय माझा? हो सर. हा, बोला. अनुभवावरनं आपल्या धारणा किंवा कन्फर्मेशन बायस कशा प्रकारे डेव्हलप होऊ शकतात. कोणी उदाहरण देऊन सांगितलं तरी चालेल. हॅलो हा, बोला. सर. मला असं वाटतं की तीच एकच गोष्ट दोनदा तीनदा घडल्यानंतर असं वाटतं की मग तेच तसंच आहे असं वाटायला लागतं. बरोबर, बरोबर, बरोबर. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला तर मनामध्ये आपण ती गोष्ट फिट करून ठेवतो की पुढे जरी घडली तर ही गोष्ट ही अशीच घडणार आहे. बरोबर. कोणी उदाहरण देऊ शकतं का याचं?
सर, एक सर्वसामान्य उदाहरण आहे, दैनंदिन जीवनात वापरलं जातं. बोला. मांजर आडवं गेलं एकदा, काहीतरी हो. काम नाही झालंय, तर ते हम्म हम्म कधीतरी हम्म ते असं म्हणजे एकदा दोनदा ते म्हणजे योगायोगाने ते घडत असेल, पण मग ती धारणा होते की नाही नाही, मांजर आडवं जाणं म्हणजे आपलं काम होत नाहीये किंवा काहीतरी चूक होती आहे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडतात. बरोबर बरोबर, अगदी बरोबर मॅडम. मी एक साधं सोपं उदाहरण देतो. समजा तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेला आहे आणि याच्यापूर्वी पण त्या रेस्टॉरंटमध्ये पण तुम्ही जेवला आहात आणि तुम्हाला त्यावेळेची चव आहे ती खूप चांगली लागली होती. मग यावेळेला तुम्ही काय धारणा करून जाता की यावेळेला पण जेवण नक्कीच चांगलं मिळेल, तिथे चवदार मिळेल, अशी धारणा करून जाता आणि दुर्दैवाने खूप बदललेला असतो तिथला. हे एक उदाहरण होऊ शकतं त्याच्यापैकी. तर आता दुसरा पॉईंट घेऊया, संस्कार. मला सांगा आता संस्कार या मानसिक चष्म्यातून आपल्या धारणा कशा निर्माण होतात? सर मी थोडं बोलू. सातपुते बोला बोलतो बोला. विनीत. बोला बोला सर, बोला. पहिल्याच मुद्द्यावरून बोलतो थोडं. माझा हो, बोला. स्वानुभव सांगतो. स्वानुभव का? सांगतो की धारणा म्हणजे तसं क्रिकेटच्या संलग्न आहे तो. शनिवार रविवार क्रिकेट हम्म. खेळतो आम्ही, सगळे माझे जुने मित्र गोळा केले आणि क्रिकेट खेळतोय. 6 बरोबर. महिन्यामध्ये 6 महिन्यापूर्वी आम्ही सगळे 40 ते 45 ते 50च्या दरम्यान सगळे मित्र आहोत सगळे. ओके. तर तेव्हा सुरुवातीला 3 जण येत होते, आता 22 जण झाले हळूहळू. ओके. पण ह्या सगळ्यांमध्ये असंच गैरसमज होता की आपल्याला आता सगळे क्रिकेटर आम्ही, मी सुद्धा व्हाईस कॅप्टन हम्म. होतो, बाकी सगळे पण होते, पण या सगळ्यांमध्ये तो कॉन्फिडन्स नव्हता जो सुरुवातीला हम्म. अजिबात नव्हता. ओके. तर मग हा असंच धारणा होती आमची त्यावेळेस की नाही आता आपण यार थोडं वयस्क झालेलो आहोत आणि आता तेवढं आपल्याला चांगलं क्रिकेट खेळता येणार नाही, कारण सगळेजण हम्म. अंदाजे 15 वर्षानंतरच क्रिकेट खेळत होतो आम्ही. आणि हम्म. आज अशी परिस्थिती की आम्ही 30-35च्या वयातल्या मुलांसारखे क्रिकेट खेळतोय. तर हीच ओके. धारणा जी आमची स्वतःची अशी होती की अरे आपण यार नाही जमणार आता. पण आता ह्या हम्म. शनिवारी मी सुद्धा 3 विकेट काढल्या आणि ओके. 22 रन काढले. तर मला स्वतःचा ओके. अनुभव मी हा चेंज केला. माझी ओके. स्वतःची ओके. धारणा अशी होती नाही यार विनीत, आता नाही यार तू प्रॉब्लेम मध्ये पण होता ना, आता तू नाही आता फक्त फिजिकल फिटनेस मध्ये ठीक आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा बरोबर. तो जाणीवपूर्वक मी खेळलो होतो. हम्म. न्यूरोप्लास्टिकच्या प्रयोगासाठीच खेळलो खरं सांगतो मी. तर त्यात मला यश हम्म. भेटलं आणि सगळ्यांना पण यश भेटलं आणि सगळेजण आनंदी आहे त्याच्यामुळे. थँक्यू. ओके ओके ओके, खूप खूप छान सर, खूप छान, खूप छान. हा, तर आता मला सांगा, संस्कारावरून या मानसिक चष्म्यावरून आपण आपली धारणा कशाप्रमाणे बनवतो, कशा पद्धतीने बनवतो? कोणी सांगू शकाल? छोटं उदाहरण दिलं तरी चालेल. सांगू शकाल का? घरात दिले जाणारे संस्कार, आई वडिलांकडनं हम्म. मिळालेले संस्कार हे चांगलेच असतात, ही ओके धारणा ओके आहे. ओके. परंतु एखाद्या अपत्याकडनं एखादी घटना जर घडली, एखादी चूक घडली, तर त्याच्यासाठी त्याला हे केलं जातं की नाही नाही, हे आई वडिलांचे संस्कार आहे. पण ही धारणा आहे की आई वडिलांनी चांगले संस्कार दिले, आणि ही रियालिटी, याला आपण डिनाय पण नाही करू शकत. वेळ काळ परिस्थितीनुसार त्या व्यक्तीकडनं असेल किंवा एखाद्या पाल्याकडनं असेल, एखादी घटना घडली की ते सगळं काही, ते धारणा आपल्या सांस्कारिक धारणेवर आपण लागली जातो की नाही नाही, हो आईचे संस्कार असे असतील, वडिलांचे. आणि टिपिकल उदाहरणं जनरली सासू सुनांमध्ये, हो तुझ्या आईने तुला असं शिकवलं असेल, ही धारणा आहे. संस्काराचा एक मानसिक चष्मा, हो तुझ्या आईनेच तुला असं शिकवलं असेल, बरोबर. या पद्धतीने पण बघितलं जातं. म्हणजे हा माझा व्ह्यू आहे सर, यापेक्षा वेगळेही असू नाही शकतं. नाही. बरोबर आहे, बरोबर आहे मॅडम. खूप छान, खूप छान. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याच्यावर तुमची मतं सांगा. मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर बाहेर स्वतंत्रपणे राहायला जातो. आता ह्याच्यावर तुम्ही काय बोलू शकाल? आई वडिलांना सोडून तो स्वतंत्रपणे राहायला जातो. त्यामध्ये दोन गोष्टी घडू शकतात. हम्म. एक तर त्याला स्वावलंबी बनायचं आहे, बरोबर. स्वतः काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे, हम्म. किंवा आई वडिलांशी होणारे सतत वाद किंवा वैचारिक मतभेद, मनभेद नाहीयेत पण मतभेद आहेत. हे दोन मतभेद कारणं आहेत, असू बरोबर. शकतात किंवा याच्यापेक्षा वेगळं असू शकतं.
ओके ओके, बरोबर आहे मॅडम, अगदी बरोबर आहे. कोणी म्हणू शकेल त्याला की हे स्वावलंबनाचं लक्षण आहे, आणि दुसरे कोणीतरी असं पण म्हणू शकतात, नाही नाही, मुलांनी आई वडिलांच्या जवळ राहून त्यांचा सांभाळच केला पाहिजे, आणि हेच आपल्यापासून आधीच्या संस्कारापासून किंवा आपल्या पूर्वजापासून चालत आलेलं आहे, आणि असंच व्हायला पाहिजे. तर अशी वेगवेगळी भिन्न मतं याच्यामध्ये असू शकतात. ही धारणा अशी असू शकते की मुलांचं कर्तव्यच आहे आणि ते त्यांनी पार पाडलंच पाहिजे, अशा प्रकारची. त्यानंतर आहे भीती. तर भीतीबद्दल काय सांगू शकता? भीतीच्या धारणेबद्दल काय सांगू शकता तुम्ही? एखादं उदाहरण कोणी सांगू शकेल का? हा सर, नमस्कार. हा, नमस्कार सर, बोला. मनामध्ये सतत असं कन्फ्युजन वाटत असते, म्हणजे कुठली गोष्ट हम्म. करण्याच्या आधी शंकेनंच मनात काहुरम असते, करावं की नको. बरोबर. हम्म. कंटिन्यू असं ते प्रत्यक्षात तर काही होत नाही, पण असं भीतीचा काहुरम, कंटिन्यू भीती भीती, म्हणजे होईल कसं होईल, प्रवासाचं असेल, कामाचं असेल, आता आम्हाला पेशंटचे असतील वेगवेगळे, आणि हम्म. रिझल्ट नाही आला तर मग ते बदनामीच करताय डायरेक्ट. म्हणजे बरोबर, म्हणजे पेशंटला हँडल त्या करताना पाठीमागची थोडस मनात. धारणा काय असू शकते मग आपली? आता हे माझं एक क्लिनिक असं नॅचरोपॅथीचं आहे, ओके. आणि त्याला थोडासा वेळ लागतो रिझल्ट यायला, नैसर्गिक असल्यामुळं कसं आहे, बरोबर. पेशंट बरोबर. थकून जाऊन डायरेक्ट येतात आमच्यापाशी, म्हणजे मरणाच्या दारात टेकली आलीच म्हणा की शेवटी शेवटी. हो हो हो, आणि इथं बरोबर. येऊन डायरेक्ट अपेक्षा पाहिजे, ओके ओके. डायरेक्ट अपेक्षा आपल्याकडून असते, आणि आता आम्हाला समजून सांगून नाकी नऊ येते, आणि त्याला निदान महिना हम्म. पण देत नाहीत, 8 दिवस पण देत नाहीत, त्याला रिझल्ट हवा असतो. हम्म. त्यामुळे कसं आहे, पेशंट दुसरे घ्यायला रिक्स वाटत नाही, बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे संभ्रमात कंटिन्यू वाटत मीच. बरोबर बरोबर सर. खूप छान सर, खूप छान उदाहरण दिला. मी एक छोटंसं उदाहरण देतो, की मुलग्याला यायला एक 2-3 तास उशीर होतो कॉलेजमधनं किंवा बाहेरून यायला. तर आई वडिलांच्या मनात लगेच शंकेची पाल चुकचुकायला लागते, भीती वाटायला लागते, काय चुकीचं वगैरे काय घडलं नसेल काय, एवढी काय काय वगैरे. पण नंतर आल्यानंतर कळतंय की नाही बाबा, ते ट्रॉफिक मध्ये अडकलं होता त्यामुळे तसं झालेलं होतं. तर ह्या भीतीतून ही धारणा तयार झाली होती की काहीतरी अक्रित घडलंय वगैरे, अशा प्रकारे ही धारणा तयार झाली होती भीतीमधून. आता पुढचा पॉईंट बघूया, श्रद्धा. श्रद्धा या माणसाच्या चष्म्यातून आपण कशा प्रकारे एखादं म्हणजे इंटरप्रिटेशन लावू शकतो, किंवा त्याचं एखादं उदाहरण कोणी देऊ शकतं का? श्रद्धेचं एक छानसं श्रद्धा. उदाहरण देता येईल सर, नवस. हा, नवस बोला करणे. बोला मॅडम, बोला. श्रद्धेचं एक छानसं हा, उदाहरण खूप छान म्हणलं तर मॅडम, बोला नवस तसं करणे. कोणी. हा, एक्सप्लेन कसं करू शकता मॅडम त्याबद्दल? जसं की उदाहरणार्थ, माझा गणपतीवर विश्वास आहे. हम्म. मी एखादी गोष्ट हम्म. त्या गणपती समोर म्हणणे आणि योगायोगाने ती पूर्ण होणे हम्म. किंवा ती पूर्णत्वाला येणे. मग माझी ती धारणा तिथे बनते की नाही नाही, मी गणपतीजवळ नवस हम्म. बोलले होते ना, माझं हे काम झालं. बरोबर. म्हणून मग माझं दुसरं काम व्हावं हम्म. म्हणून मी परत गणपतीकडे एक परत मागणं घालते किंवा साकडं टाकते की नाही नाही, माझं हे काम होऊ देत. मग आणि मग ती बरोबर. धारणा अशी होते की नाही नाही, मग हे पूर्ण झालं ना की मग आपल्याला काहीतरी द्यायचंय. मग नाही, नाही, माझं एवढं कम्प्लीट होऊ देत, बरोबर. मग मी चांदीचा मोदक देईन किंवा मग दुर्वा चढवेन. अशा पद्धतीने ही धारणा आपल्याला इथे बरोबर. दिसून येते. बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे. खूप छान उदाहरण दिला मॅडम तुम्ही. मी एक छोटंसं उदाहरण देतो याच्या ठिकाणी. एखादी व्यक्ती दुर्धर आजारातून बरी होते. मग एखादा माणूस काय म्हणतो की औषधामुळे चांगला फरक पडला, किंवा एखाद्या चांगल्या डॉक्टरांच्या कौशल्यामुळे चांगला फरक पडला. तर त्याच ठिकाणी दुसरी व्यक्ती म्हणू शकते की नाही, हे देवकृपेने बरा झालेला आहे माणूस. अशा प्रकारे श्रद्धेचा विषय इथं असू शकते. तर अगदी बरोबर सर. हा, श्रद्धेचा विषय म्हणजे एखाद्या गोष्टीवर, एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या देवावर आपली एवढी गाढ श्रद्धा असते की सगळी गोष्टी त्याच्यामुळेच घडल्यात, अशा प्रकारची एक धारणा आपण करून घेतलेली असते. आता पुढचा पॉइंट आहे पूर्व अनुभव. याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता धारणेबाबतीत? पूर्व अनुभव, पास्ट एक्सपिरियन्स. अनुभव आणि पूर्व अनुभव थोडेफार रिलेटेड आहेत, पण आहेत वेगवेगळे पण म्हणू शकतो आपण. पूर्वग्रहाच्या बाबतीत जर बोलायचं पूर्व झालं ना अनुभव. सर, की हम्म. जसं एखादी गोष्ट अशी निगेटिव्ह घडलेली असेल तर हम्म. ती तशीच घडते किंवा ते तसंच हम्म. झालेलं आहे.
वगैरे अशा हो. पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, आपण जे म्हणतो ना पूर्वग्रह दूषित विचार हम्म. ठेवून आपण पुढे फॉरवर्ड होतो. बरोबर एखाद्या बरोबर. व्यक्तीचा स्वभाव आहे, त्याने एखाद्या दिवशी कुठेतरी कार्यक्रमात म्हणा किंवा कुठे काही वाद घातलाय, नाही नाही या माणसाची सवयच तशी आहे, हा माझा पूर्वीचा बरोबर अनुभव आहे, अगदी 2 वर्ष 5 वर्ष बरोबर. आधी भेटलो, याचा स्वभावच असा आहे. हा पूर्वग्रह दूषित आपण त्या चष्म्यातून त्याच्याकडे बघायला लागतो आणि तशी धारणा निर्माण होते. बरोबर अगदी बरोबर मॅडम. एखादी व्यक्ती पटकन आपल्याकडे जर मैत्रीसाठी आली तर आपण पास्ट एक्सपिरियन्सनुसार मग विचार करावा लागतो की नाही नाही गेल्या वेळी आपल्याला फसवणूक झाली होती एखाद्या व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवून, यावेळेला अजिबात विश्वास ठेवायचा नाही त्या व्यक्तीवर आणि थोडंफार लांबच राहायचं त्या व्यक्तीपासून. हे अशा प्रकारची बरोबर. धारणा पूर्व अनुभवातून आपल्याला निर्माण होऊ शकते आणि त्या धारणेचं पुढे जाऊन कुठेतरी कन्फर्मेशन बायसमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि पुष्टीकरण पूर्व हे कन्फर्मेशन बायसनुसार मग आपण आपली कृती बदलू शकतो आणि त्याचा फटका आपण थोडा आपल्याला पुढे जाऊन बसू शकतो. तर माझा सांगायचा उद्देश एवढाच होता की भावना भावना ह्या फक्त घटनेतून निर्माण होत नाहीत, तर भावना निर्माण होतात अशा प्रकारचे चष्मेचा वापर करून आपण त्या घटनेला कशा प्रकारे अर्थ देतो. खूप मोठं वाक्य आहे, थोडं अजून ऐका, परत एकदा सांगतो मी. भावना ह्या फक्त घटनेतून निर्माण होत नाहीत, भावना निर्माण होतात ह्या चष्म्यांचा वापर करून आपण एखाद्या घटनेला कशा प्रकारे अर्थ देतो. हे वाक्य जपून म्हणजे कोरून ठेवा आपल्या मनावर, किंवा जे कोणी काउन्सिलिंगचा कोर्स वगैरे आता करणार आहेत, उद्यापासून चालू होते आपल्याकडे काउन्सिलिंगचा कोर्स, त्याच्यामध्ये ज्या सर सायकोथेरपी आहेत आपण बघायच्या, तर त्या सायकोथेरपी विषयी हे वाक्य खूपच महत्वाचं आहे शिकण्यासाठी. हा तर बोला, प्लीज विनीत सर बोलत रिपीट होता का? कराल सर? सर सर मी पण रिपीट करू इच्छितो, मी लिहून घेतोय. हा प्लीज हा सर, प्लीज प्लीज. दोनदा बोला हो प्लीज. हा हा सर. बघा, भावना या फक्त घटनेतून निर्माण होत नाहीत, भावना या फक्त घटनेतून निर्माण होत नाही, तर भावना या निर्माण होतात या अशा प्रकारचे मानसिक चष्मे वापरून आपण त्या घटनेला कशा प्रकारे अर्थ लावतो. बघा, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. पुढे जाऊन कोणी हो काउन्सिलिंग ऐका ना कोर्स सर, करणार ऐका असेल, तर सर. सायकोलॉजीचे विद्यार्थी असतील. हा बोला सर. भावना घटनेतून निर्माण होत नाही, त्याच्या पुढे हा हा भावना या अशा प्रकारचे मानसिक चष्मे वापरून आपण त्या घटनेला कशा प्रकारे अर्थ लावतो यातून उत्पन्न होतात. मानसिक चष्मे लावतो. वापरून त्या घटनेला आपण कशा प्रकारे अर्थ लावतो यातून उत्पन्न होतात किंवा यातून निर्माण होतात. बघा, या घटनेला पुढे या सायकोलॉजी घटनेला ऍडव्हान्स. हा हा या घटनेला कसा कसा अर्थ लावतो, कसा अर्थ लावतो आपण, हा अर्थ यातून निर्माण होतात. त्यातून निर्माण होतात. खूप महत्वाचं ऍडव्हान्स सर. सायकोलॉजी. हो हो हो, ऍडव्हान्स सायकोलॉजी किंवा ऍडव्हान्स काउन्सिलिंग मध्ये हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि या वाक्यातून मोठमोठ्या सायकोथेरपी निर्माण झालेल्या आहेत. त्याचा वापर आपण समस्याग्रस्त व्यक्तींच्या समस्या दूर करण्यासाठी वापरतो. तर हे खूप महत्वाचं वाक्य आहे, तुम्ही कोरून ठेवा मनावर. तर आता परत आपण आता पहिल्या 3 घटनाकडे येऊया. सगळ्यांनी त्या त्या 3 घटनाबद्दल वेगवेगळी उत्तरं दिलेली आहेत आणि खूपच छान, प्रत्येकाचं बरोबरच आहे, चुकीचं असं काही नसते. तर सगळ्यात जी पहिला घटना होती, तर त्या घटनेबद्दल आपल्याला अपुरी माहिती होती आणि जो तो नवरा होता, तो नवरा हा डॉक्टर होता आणि ज्या महिलेचा त्याला मेसेज आला होता ती त्याची पेशंट होती आणि कॅन्सरची ट्रीटमेंट त्यांच्याकडे होती आणि ती कॅन्सरची ट्रीटमेंट यशपूर्ण झाल्यामुळे त्या महिलेने त्यांना थँक्यू फॉर टुडे आणि हार्टची इमोजी असा मेसेज पाठवला होता. दुसरी जी घटना आहे, त्या दुसऱ्या घटनेमध्ये पण असं झालं होतं की तो हार्ट अटॅक नव्हता, तो होता सिव्हिअर पॅनिक अटॅक होता. आणि तिसरी जी घटना होती, तर तिसरी घटना खूप महत्वाची होती. ते आय थिंक कोणतं आयफोन सर म्हणून आहेत, त्यांनी खूप छान उत्तर दिलं. रिअलायझेशन म्हणजे त्यापैकी दोघांपैकी कुणीही चुकीचं नव्हतं, ए व्यक्ती किंवा बी व्यक्ती, हे दोघांपैकी कुणीही चुकीचं नव्हतं, फक्त फरक हा इंटरप्रिटेशन मध्ये होता. प्रत्येकानं त्या घटनेला अर्थ कसा दिला ह्याच्यावर त्यांचे रिस्पॉन्स आलेले होते. त्यामुळे कुणीही चुकीचं नव्हतं त्याच्यात, फक्त त्यांनी त्या घटनेला तशा प्रकारचा अर्थ दिल्यामुळे त्यांनी तशा प्रकारचा अर्थ काढला त्याच्यातून, असं झालंय. तर ह्या 3 घटनेबद्दल आपण आता सांगितलेलं आहे आणि आता अशा प्रकारचे जे वेगवेगळे
करण्याची ज्या घटना आपल्याकडनं होत असतात त्या व्हायला नको म्हणून काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बोला कोणीतरी. काय करू शकतो आपण अशा प्रकारचे जे चुकीचे अर्थ काढल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन अयोग्य कृतीमधून जे त्रास होणार असतात, मानसिक बोलू त्रास सर? प्रामुख्याने. सर बोलू का? बोला सर. हं. बोला बोला. अशी जेव्हा भावना निर्माण होते त्यावेळेस आपण स्वतःच्या त्या भावनेला त्रयस्थ होऊन आपण विचारलं पाहिजे. आपण बिहेवियर पॉज म्हणतो आपण त्याला. ओके. 10 बरोबर. सेकंद थांबायचं त्या फिलिंग्सला बघायचं आणि म्हणायचं की नाही अरे खरं आहे का, आणि खरं आहे तर ओके. कसं बरोबर. आहे, कितपत खरं आहे याचं थोडं निरीक्षण आणि आत्मनिरीक्षण करून त्याला त्या बरोबर. गोष्टीतून स्वतःमधल्या अनुभवातून, पूर्वानुभवातून क्रॉस चेक करायला पाहिजे. मग त्याच्यामुळे बऱ्यापैकी एक चांगलं उत्तर आपण स्वतःला मिळतं. बरोबर सर. खूप छान उत्तर. खूप छान उत्तर. तर थँक्यू. ह्या अशा प्रकारच्या घटना किंवा चुकीचे अर्थ आपल्याकडनं लावल्या जाऊ नयेत यासाठी आपली आत्मजाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस जो सेल्फ आहे एस्टीम. सेल्फ अवेअरनेस स्ट्रॉंग करण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. तर सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? स्वतःच्या विचारांचे, भावनांचे आणि धारणांचे निरीक्षण करण्याची क्षमता. आता मन काही आपलं शत्रू नाही आहे किंवा मन आपल्याला फसवू शकत नाही. मी ह्या सेशनचं शीर्षक दिलेलं आहे की मन आपल्याला कसं फसवतं. हे शीर्षक थोडंसं मी जरा ट्रिकी सायकोलॉजीचा उपयोग करून किंवा तुमच्यामध्ये क्युरिओसिटी वाढवण्यासाठी असं दिलेलं आहे. पण ऍक्च्युअली मन आपल्याला फसवत नाही आहे. मन अपुऱ्या माहितीवर आणि अचानकपणे थोड्या अपुऱ्या माहितीवर पटकन घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते आणि त्यातूनच आपल्या चुका होतात. हे लक्षात आलं का तुमच्या? येस सर. मला खूप आवडलं हे तुमचं टॅगलाईन दिलं ना, खूप आवडलं. मन आपल्याला अजिबात फसवत नाही. मन अपुऱ्या माहितीवर पटकन एखाद्या घटनाचा अर्थ काढायला जाते आणि तिथेच आपल्या चुका होतात. आणि हे जर टाळायचे असेल तर प्रत्येकाने प्रत्येक घटनेपाठीमागं 5 प्रश्न आपल्या स्वतःला विचारले पाहिजेत. ते 5 प्रश्न कुठले? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे का? दुसरा प्रश्न आहे, हे तथ्य आहे की माझा अंदाज? तिसरा प्रश्न असा आहे, मी कोणत्या मानसिक चष्म्यातून पाहतो आहे? एखाद्या घटनेकडे आपण कोणत्या मानसिक चष्म्यातून पाहतो आहे हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, तर माझ्या मताच्या विरोधात पुरावा आहे का? प्रत्येक वेळा आपण आपले मत आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, पण इथं उलट करायचं आहे. माझ्या मताच्या विरोधात एखादा पुरावा सापडतोय का ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर मी चुकीचा असेल तर ते मला कसे समजेल, हाही प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे. तर हे 5 प्रश्न खूप महत्वाचे आहेत, जेणेकरून आपण आपली आत्मजाणीव किंवा सेल्फ अवेअरनेस स्ट्रॉंग करू आणि त्यातनं होणाऱ्या ज्या घटना आहेत, घडणाऱ्या ज्या घटना आहेत आणि त्या घटनेचा आपण जो अर्थ लावणार आहे तो अर्थ आपण बदलू शकू. याच्यासाठी सेल्फ अवेअरनेस होणे खूप महत्वाचं आहे. तर आजच्या सेशनचा टेक होम मेसेज काय असणार आहे? प्रत्येक विचार सत्य नसतो, प्रत्येक निष्कर्ष अचूक नसतो, प्रत्येक भावना वास्तवावर आधारित असेलच असे नाहीये, अपूर्ण माहितीवर निर्णय घेणे धोकादायक असू शकते, स्वतःच्या प्रश्न विचारणे म्हणजे आत्मजाणीवेची सुरुवात. हे आजच्या पूर्ण सेशनचा हा टेक होम मेसेज आहे. आणि हे Will वाक्य you खूप महत्वाचं आहे repeat that, मित्रांनो. please? सर ओके ओके ओके. Will you Just a repeat, minute, sir, मॅडम. please? हा बोला. रिपीट करा मिनिट. परत, हळूहळू रिपीट करा प्लीज. हा. हो सर. प्रत्येक विचार सत्य नसतो, ही आपली धारणा पण असू शकते बरं काय. प्रत्येक विचार सत्य नसतो. त्यानंतर प्रत्येक निष्कर्ष अचूक नसतो. प्रत्येक विचारावर किंवा प्रत्येक घटनेनंतर प्रत्येक धारणेनंतर निघालेला प्रत्येक निष्कर्ष अचूक नसतो. त्यानंतर जे आहे, तर प्रत्येक भावना वास्तवावर आधारित असेलच असे नाही. म्हणजे प्रत्येक भावना जी घटनेतनं उत्पन्न होते किंवा जे आपण अर्थ लावतो त्यातून उत्पन्न होते, ती वास्तवावर आधारित असेलच असे आपण सांगू शकत नाही. त्यानंतर आहे ते
हे अपूर्ण माहितीवर निर्णय घेणे धोकादायक असू शकते. अपूर्ण माहितीवर निर्णय घेणे धोकादायक असू शकते. आणि त्यानंतर शेवटचं जे आहे, आत्मजाणीव म्हणजे काय, सुरुवात कशी होते? स्वतःच्या धारणावर प्रश्न विचारणे म्हणजे आत्मजाणीवेची सुरुवात. समजलं? हो सर. सर लास्ट लाईन रिपीट करा आता हे जे प्लीज. सगळं रिपीट करू का, एखादं वाक्य रिपीट करू मॅडम? लास्ट सर. लास्ट. स्वतःच्या धारणावर प्रश्न विचारणे म्हणजे आत्मजाणीवेची सुरुवात. जे काय आपण धारणा करून मनामध्ये करून ठेवलेलं आहे, त्या प्रत्येक धारणावर आपण चॅलेंज करायला पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, तरच मग आपल्या आत्मजाणीवेची सुरुवात होते आणि पुढे जाऊन आपण घटनातून चांगले अर्थ काढू शकू. ओके, थँक्यू सो मच सर. तर हे वाक्य खूप महत्वाचं आहे. The greatest obstacle to discovering the truth is not ignorance. It is the illusion that we already know. म्हणजे आपली जी धारणा आहे आणि त्या धारणेतनं होणारा जो भ्रम आहे, तोच आपल्या आयुष्यातील एक ऑब्स्टॅकल आहे किंवा अडथळा आहे. इग्नोरन्स म्हणजे दुर्लक्ष करणे हा अडथळा नाही आपल्या ह्याच्यातला. आपल्या आयुष्यातला अडथळा कुठला आहे, की आपल्याला माहिती असणाऱ्या एखाद्या माहितीमधून जो भ्रम उत्पन्न होतोय, तोच ऑब्स्टॅकल आहे, तोच अडथळा आहे आपल्या जीवनातला, दुसरं काही नाही आहे. तर अशा प्रकारे सेशन कंप्लीट झालेला आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच सर. ओके. विरसेन सर आहात तुम्ही? विरसेन सर? हो, आहे हा आहे सर. आहे. हा सर, येस येस. उद्योगाच्या विषयी थोडस सांगू शकाल? ओके ओके. तर मी थोडस ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. ओके. ठीक आहे सर, काय नो इश्यू सर, मी बोलतो सर. ओके ओके. तुम्हीच सर कंटिन्यू करा आणि एंड पण करा. हो ओके. चालेल सर. हा सर. तर सुरुवातीला आपण कुणाला काही शंका असेल तर विचारूया आणि थोडंफार मी बोलतो आणि मग आपण क्लोज करूया. चालेल? शंका आहे कोणाला काय? हो सर. हा बोला सर. फिक्स 9 वाजता चालू होणार आहे का उद्यापासून? उद्यापासून 9 वाजता चालू असेल. 9 ते 10 हे आपल्याला आयडियल टायमिंग आहे. कधी कधी हे टायमिंग 10:15, 10:30, 10:45 पण एक्सटेंड होऊ शकतं. डिपेंड आपण ज्या प्रकारची आपण क्वालिटी चर्चा करतो, इंटरॅक्शन करतो, आपले प्रश्न मांडतो, मते घेतो आणि त्यानुसार मग हे सेशन थोडं प्रमाणात एक्सटेंड होऊ शकतंय. पण आयडियल टाइम आहे ते 9 ते 10 हेच आहे. तर उद्यापासून आपला बेसिक आणि ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्स चालू होतोय. ही 37वी बॅच आहे. विरसेन साळुंखे सर हा कोर्स कंडक्ट करतात आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे लोकांचा या कोर्सविषयी. जे विविध मानसिक त्रासातून जात आहेत किंवा ज्यांना मार्गदर्शनाची म्हणजे आवश्यकता आहे, त्या व्यक्तीने हा कोर्स जरूर करावा. तसेच जे लोक ऑलरेडी काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आहेत किंवा ज्यांना काउन्सिलिंग शिकण्याची आवड आहे, त्यांनी हा कोर्स आवर्जून जॉईन करावा. इथे भरपूर शिकायला मिळतं. आपल्या काउन्सिलिंग स्किल्समध्ये प्रचंड प्रमाणात सुधारणा होते. आपण चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग क्लायंटशी डील करायला शिकतो. वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आत्मसात करतो आणि त्याचा फक्त आपण क्लायंटसाठीच उपयोग करत नाही, तर आपल्या वास्तविक जीवनात आपल्या जीवनाची क्वालिटी सुधारण्यासाठी पण याचा खूप उपयोग होतो. तर मला असं आवाहन करायचं आहे सर्वांना, की ज्यांना ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी हा कोर्स जरूर जॉईन करावा. सर अजून बोलू? कोणाची काही शंका? हा बोला सर. उद्यापासून जो BACC हा काउन्सिलिंगचा कोर्स सुरू होतोय, ज्यांनी ह्या आजच्या मीटिंग मध्ये अटेंड झाले त्यांनी सगळ्यांनी तो कोर्स करावा. ह्या कोर्समुळे मी स्वतःच्या प्रॉब्लेम मधून बाहेर येण्यामध्ये खूप मला मदत झालेली आहे आणि गोमतेश पाटील सर आणि मी त्या बॅचचे एकत्र बॅचमेट आहोत आणि मी वीरसेन साळुंखे सरांचा खूप खूप आभारी आहे. माझ्या त्या प्रवासामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2024 ला सुरू केला होता. तर निदान माझ्यामध्ये आत्मविश्वास हा 1000 पट वाढलेला आहे आणि त्याचं कारण असं की माझ्यामधल्या स्वतःच्या ज्या काही
निगेटिव्ह थॉट्स होते किंवा धारणा होत्या, सगळ्या चेंज होत चालल्या आहेत. आय एम व्हेरी मच थँकफुल टू विल्सन साळुंखे सर, गोमतेश पाटील सर, तुमचे सुद्धा आभार. कमी तुम्ही बॅचमेट होता. खूप छान आपण को लर्नर आहोत आपण सर, को लर्नर. खूप खूप इंटरॅक्शन छान केलं होतं. तुम्ही हॅलो पण सर. आवश्यकच असता. बोला सर. हॅलो कोणीतरी बोलत होतं, बोला सर. हॅलो सर. हा बोला. हा मी काय म्हणतो, उद्यापासून आपला क्लास सुरू होणार, तर आपल्याला पीडीएफ पण मिळेल काय हे लेक्चरचे? हो अगदी कोर्सच्या शेवटी पूर्ण पीडीएफ मिळेल आपल्याला. कोर्सच्या आधी देत नाही आपण पीडीएफ, नंतरच मिळेल, कारण त्याच्यातनं मग ती क्युरिओसिटी आणि शिकण्याची इच्छा कमी होते, कौशल्य कमी होतात आणि आपण सिरियसपणे त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे इंटरॅक्शन हाच आपला कोर्सचा गाभा आहे. पीडीएफ हा गाभा नाही आहे किंवा त्यातलं नॉलेज, थेरॉटिकल नॉलेज हा गाभा नाही आहे. आपण प्रॅक्टिकल पद्धतीने हा कोर्स कंडक्ट करतो, जेणेकरून सर्वांचे पर्सनल अनुभव, त्यांना समाजात येणारे विविध अनुभव, त्यांना काउन्सिलिंग केसेस हाताळता येणारे अनुभव हे अधिक इफेक्टिव्हली आपण शेअर करू तिथे, आणि त्यातून सर्वांना त्या कोर्सचा खूप छान फायदा होईल. यासाठी आपण पीडीएफ सुरुवातीला प्रोव्हाइड करत नाही. कोर्स झाल्यानंतर ही पीडीएफ आपल्या सर्वांच्या व्हॉट्सअप मोबाईलवर मिळून जाईल, काही म्हणजे अडचण संपूर्ण नाही. कोर्स संपल्यानंतर 35 डेज नंतर? हो सर. अच्छा म्हणजे ज्या हो दिवसाचं सर, लेक्चर 30 असेल त्या दिवसाचा डेज. पीडीएफ मिळणार ना सेकंड डे? हा प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डिंग 4 दिवस आपल्याला मिळतं. त्या 4 मग दिवसाची तेच म्हणजे विचारतो. एखाद्या लेक्चर मिस झालं तर आपण पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण ते कव्हर करू शकू, काही अडचण नाही आहे त्याची काय. नाही म्हणजे खूप कसं, छान आता कोर्स एखाद आहे. वेळी कसं अटेंड करायला मिळाला नाही तर मिसिंग होतं ना, मिस होतं ना. मग काय शिकवलं असेल नाही माहिती बरोबर आहे. राहतं, आपण तेच माहिती. बऱ्यापैकी आपल्यापैकी बऱ्यापैकी सगळे जे हे स्टुडंट्स असतात ते वर्किंग स्टुडंट्स असतात बाहेर, म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस असते कोणाची, कोण नोकरीला असतात, कोणाला त्या वेळेला जॉईन करायला जमत नाही. मग अशासाठी प्रत्येकासाठी आपण रेकॉर्डिंग अवेलेबल करून देतो पुढच्या 4 दिवसासाठी, जेणेकरून त्यांनी ते बघून आत्मसात करावं आणि मग पुढच्या लेक्चरला त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने आपण ते करतो. ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके. अजून कोणाला काय शंका आहे? हा तर माझं रजिस्ट्रेशन झालंय अगोदरच. खूप छान सर, खूप छान. आपण उद्यापासून भेटू, खूप चर्चा चालतं. करू, चांगलं नॉलेज मिळू. थँक्यू. अजून कोणाला काय बोलायचं आहे? कोणाला काय शंका आहे का? आजच्या सेशन बद्दल कोणाला काय शंका आहे का? किंवा कोणाला आपलं मत मांडायचं आहे किंवा पर्सनल अनुभव शेअर करायचे आहेत आपल्या सेशन, म्हणजे आजच्या सेशनचा जो विषय आहे त्याबद्दल बोलू शकता तुम्ही. सर मी बोलू इच्छिते. आजचं हा सेशन बोला खरंच मॅडम. खूप छान. आजचं सेशन खरंच खूप छान होतं. थँक्यू जसं तुम्ही मॅडम. म्हणालात की आपण खरंच ही वस्तुस्थिती आहे की कुठलीही माहिती न घेता आपलं मन अपुऱ्या माहितीवर लगेच रिॲक्ट करतो, आणि हे असं असेल म्हणजे जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे आपण मन आपलं बरोबर. कुठेतरी निगेटिव्हिटीला जाऊन टच करून, नाही हे निगेटिव्ह आहे वगैरे अशा पद्धतीने हा माइंडसेट जो आहे ना तो खरंच लाईफमध्ये खूप जास्त महत्वाचा आहे. आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बरोबर. ह्या गोष्टीला खरंच पॉझिटिव्हिटी कुठेतरी हरवत चालली आहे, आणि त्याच्यामुळे मेंटल स्ट्रेस वगैरे ह्या गोष्टी वाढतात आहेत. बरोबर. तर ह्या सेशन मधनं आम्हाला खूप काही गेन करायला मिळेल. आणि मला सांगायला आवडेल की मी ऑलरेडी सायकोलॉजीची बरोबर. स्टुडंट आहे. माझं पीजी खूप छान सायकोलॉजी मॅडम, खूप झालेलं छान. आहे, आणि मी ऑलरेडी म्हणजे डीएड आणि बीएड ओके. कॉलेजला ॲज अ प्रिन्सिपल, ॲज अ लेक्चरर असताना एज्युकेशनल सायकोलॉजी हा विषय जवळपास 12 वर्ष शिकवलेला आहे. वा. शैक्षणिक मानसशास्त्राशी माझा संबंध आहे चांगला. खूप छान एक्सपिरियन्स. ओके, खूप छान हा सर, एक्सपिरियन्स आहे मॅडम, खूप छान. माझं स्वतःच म्हणजे मी स्वतः गेले 25 वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये काम करतेय सर. अगदी प्री स्कूल पासून ओके. तर एमएड स्टुडंट पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. त्यांची मानसिकता, आणि काही ठिकाणी माझं काउन्सिलिंग सेंटर म्हणून नाही म्हणता येणार, पण काही ठिकाणी काउन्सिलिंग ओके. सेशन्स मी घेत असते. पण आता त्याला अपग्रेड ओके, खूप करण्याची छान मॅडम. संधी सोळुंके सरांमुळे मिळाली आहे. तो थँक्यू सो मच सर. त्या इन्स्टाला मी ते पाहणं आणि खूप छान. ऍडमिशन घेणं वगैरे या गोष्टी खरंच खूप छान आहेत माझ्यासाठी. आणि ऍक्च्युअली कोर्स करताना सुद्धा तुम्हाला जाणवेल पदोपदी की आपल्याला अजून किती गोष्टी आत्मसात कराव्या लागणार आहेत. अजून पुढे बिलकुल सायकोलॉजीचा समुद्र बिलकुल आहे, तो खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. खूप आणि मोठा ना आहे, त्या समजेल तुम्हाला. त्या हो. समुद्रातून जेवढं काही ज्ञान आम्हाला गेन करता येणार आहे, आणि मी अगदी या बाबतीत सर्चिंग मध्येच असते सर. मला शिकणे आणि शिकवणे ह्या हो. दोन्ही गोष्टी आवडतात.
स्टील माझं एज्युकेशन चालू आहे. खूप छान. सो मला आवडतं या सगळ्या गोष्टी ओके. करायला. शिकावं, काहीतरी नवीन नवीन ज्ञान आपण आत्मसात केलं तर आपल्याला पर्यायाने आपल्या अवतीभोवती सोडून द्या, पण निदान आपल्या कुटुंबाला त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो. खूप छान मॅडम, खूप छान मॅडम. उद्याच्या कोर्समधून जेवढं तुम्ही इंटरॅक्टिव्ह व्हाल तेवढं तुम्हाला जास्त नॉलेज मिळू शकतं आणि हाच येस, गाभा आहे ऑफकोर्स आपल्या सर. कोर्सचा. त्यामुळं सर बोलू का? बोलू थोडं? आपण बोलतो व्हावं उद्यापासून. हा बोला विनीत सर, बोला. 2024 नोव्हेंबर डिसेंबरच्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. पण मी सरांच्या जेव्हा जेव्हा बॅचेस असतात वर्षभरामधल्या, त्या सगळ्यामधल्या बॅचेस अटेंड करत असताना मला पूर्वीपेक्षा नवीन काहीतरी अपग्रेड झालं म्हणजे चांगलं काहीतरी शिकायला भेटतंय, हे दरवेळेस अनुभव आलेला मला. बस एवढंच बोलायचं तुम्हाला. थँक्यू. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर आहे, थँक्यू. बरोबर आहे. बरोबर. माहितीसाठी सांगतो की वर्षभरात आपल्या अनेक बॅचेस होत असतात सरांच्या, विरसेन सरांच्या. एकदा कोर्स केल्यानंतर आपण हा कोर्स परत परत करू शकतो. फक्त रिपीटिंग फी आपली त्याची 500 रुपये आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही रिपीट करता कोर्स, त्या प्रत्येक कोर्समधून आपल्याला नवीन काहीतरी माहिती मिळत जाते, नवीन केसेस ऐकायला मिळतात, नवीन अनुभव ऐकायला मिळतात आणि त्यातनं आपली जी सायकोलॉजीचं काउन्सिलिंगचं नॉलेज आहे ते अपग्रेड होत जातं. आणि हाही खरोखर खूप छान अनुभव आहे. तर हे अशा प्रकारे कोर्स स्ट्रक्चर असणार आहे आपलं उद्यापासून. बाकी कुणाला आणखीन कुणाला काय शंका असेल तर विचारू शकता, सेशन बद्दल विचारू शकता. आजच्या सेशन बद्दल काही शंका असेल तर काउन्सिलिंग कोर्स बद्दल विचारू शकता. कुणाला काही शंका नाही? हा, प्रणाली मॅडम बोला. नमस्कार सर, प्रणाली जाधव बोलते. ऍक्च्युली सॉरी, मला नेटवर्क इश्यू असल्यामुळे लवकर जॉईन नाही करता आले, त्याच्यामुळे नाही, मी काही start- हरकत नाही मॅडम, बोला तुम्ही. तर मला फक्त बोला, ना बोला मॅडम. उद्याच्या कोर्सेस बद्दल थोडी माहिती हवी होती की जॉईनिंग म्हणजे स्टार्टिंग टाइम काय असणार आहे, स्टार्ट टू एंड काय असणार आहे आणि कशा पद्धतीचे आपले हे लेक्चर्स असणार बरं. आहेत, थोडं समजलं तर बरं होईल. अं, आणि कोर्सचं या स्ट्रक्चर कोर्समुळे असं असणार आपण आहे. हॅलो हा बोला मॅडम. हा बोला मॅडम. कोर्स नंतर आपण काय आपल्याला भविष्यात संधी उपलब्ध होऊ शकतात, कारण की मी MSW आहे आणि आताच ओके, मी ओके. जस्ट माझी पास केलेली आहे. तर काउन्सिलिंग हा माझा आवडता ओके. विषय असल्यामुळे म्हणजे आपल्या सगळ्यांनाच काउन्सिलिंगची खूपच गरज असते प्रत्येक गोष्टीमध्ये. तर गरज आपण असते. इतर कोणालाही बरोबर. आपल्या बरोबर काउन्सिलिंगच्या म्हणजे या कोर्समुळे आपल्या स्वतःसोबतच इतरांना पण काही मदत करू शकत असेल तर या अनुषंगाने मी हा कोर्स जॉईन बरोबर. करते. पण अजून 2 माझ्या बरोबर कलिग मॅडम. असणार आहेत. तर मला फक्त जस्ट ओके. याचे डिटेल्स मिळाले तर खूप बरं होईल की कधीपासून स्टार्ट होणार आहे, ड्युरेशन काय असणार आहे आणि इन हो, फ्युचर आम्ही हो. काय करू शकतो. हा, खूप छान मॅडम, खूप छान. की आपला हा कोर्स उद्यापासून सुरू होणार आहे. कोर्सचं स्ट्रक्चर असं असणार आहे, रात्री 9 ते 10 हा ऑनलाईन पद्धतीने कोर्स कॅरीड आउट करता येणार आहे आपल्याला. आणि हा कोर्स जवळजवळ 30 दिवस चालणार आहे. या कोर्सचे जवळजवळ 3 टप्पे पडतात. 10-10 दिवसाचे असे 3 टप्पे पडतात. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण बेसिक काउन्सिलिंग, त्याचे सुरुवातीचे सायकोलॉजीची हिस्ट्री, काउन्सिलिंगची हिस्ट्री वगैरे शिकून मधला पार्ट आणि शेवट ऍडव्हान्स काउन्सिलिंग अशा प्रकारचे 3 आपण सेशन केलेले आहेत, सेक्शन केलेले आहेत. त्यानुसार हे कोर्स चालतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कोर्सची जी फी आहे ती 3,000 रुपये आहे, 2,999, जी की आपण टप्प्याटप्प्याने भरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काउन्सिलिंग कोर्सचा उपयोग हा स्वतःची पर्सनॅलिटी छान बनवण्यासाठी, आपल्या स्वतःचे मानसिक ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आणि आपल्याला डिस्कशनमधनं जे अनुभव येणार आहेत त्या अनुभवानुसार आपली मेंटॅलिटी स्ट्रॉंग करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. ही पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती दुसरी गोष्ट आपल्या काउन्सिलिंगशी रिलेटेड आहे. हा कोर्स नंतर आपण सामाजिक काउन्सिलर म्हणून काम करू शकतो, आपले काउन्सिलिंगचे स्किल्स अपग्रेड करू शकतो आणि त्यातनं आपण
समाजाला चांगल्या प्रकारची काउन्सिलिंगची सायकोलॉजीची सेवा देऊ शकतो आणि त्या प्रकारे आपण या कोर्सचा खूप उपयोग होतोय आणि बाकी काही शंका असेल तर तुम्ही आणि परत विचारू शकता या बाबतीत. मनसंवाद बरोबर काम करण्याची पण संधी उपलब्ध होऊ शकते म्हणजे हा कोर्स केल्यानंतर. काउन्सिलिंग सेंटर ओके वगैरे सर. सुरू करण्यासाठी आपण आणि मार्गदर्शन नोट्स करतो. वगैरे नोट्स वगैरे आम्हाला मिळू शकणार का? आणि कोर्स केल्याच्या हो नंतर हो हो सर्टिफिकेट करणार का? हो हो बरोबर मॅडम. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जे काही आपण सिलेबस कव्हर करणार आहोत त्याच्या PDF स्वरूपातल्या नोट्स आपल्याला 30व्या दिवशी किंवा 31व्या दिवशी मिळतील 100%. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोर्स कम्प्लीट केल्याचं सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करतोय बाय पोस्ट कुरिअरने करतो. कोर्स कोर्स अटेंड केल्यानंतर पूर्ण ओके सर. झाल्यानंतर. थँक्यू. ओके ओके. आणखीन कोणाला काय शंका आहे? सर मी हँड रेज केलेला आहे. माझं नाव करण सिंग चौहान. हा बोला सर. करण करण सर बोला. हा माझा व्हिडिओ ऑन नाही होऊ शकत सर. माझा प्रश्न हा आहे नाही नाही की बोला, काही याच्यामध्ये हरकत आपण नाही सर. हा याच्यामध्ये आपण कॉग्नेटिव्ह बायस शिकतो का आणि किती प्रकारचे कॉग्नेटिव्ह बायस आपण शिकवता याच्यामध्ये? ऍक्च्युली आपला जो हे आहे सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये आपण सायकोलॉजीच्या सिलेबसनुसार आपण जात नाही आहे. आपण बरं. काउन्सिलिंगच्या प्रॅक्टिकल व्ह्यूनुसार आपण हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. त्यामुळे आपल्या चर्चेमध्ये बायस आणि बायस संदर्भात चर्चा येतेच आणि ओके. अशा थेरॉटिकल पार्टमध्ये आपण हा प्रकार शिकवत नसल्यामुळं ते इन बिटवीन कुठेतरी आपल्या बायसच्या हे सगळं नॉलेज आपल्याला अचीव होऊन जाते या सर्व संपूर्ण कोर्समध्ये. आणि याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती गोष्ट म्हणजे आपण जेवढ्या प्रकारचे प्रश्न या सेशनमध्ये किंवा या कोर्समध्ये विचारू तेवढं आपलं नॉलेज अपग्रेड होत जातं. आपल्याला जे जे काही हवं असेल तर ते बोलतं व्हावं तर ते तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे बायस वगैरे असं आपण शिकवणार नाहीये की ही बिहेव्हिअरल थेरपी अशी कशासाठी, त्याला सायंटिफिकली नाही टर्म काय आहे? थेरपीज वगैरे आपण सगळे इंट्रोडक्शन पार्ट सगळे सायकोथेरपी वगैरे घेणार आहोत ऍडव्हान्स पार्टमध्ये. पण त्याबरोबरच 30 दिवसाचा हा कालावधी पूर्ण एवढा सायकोलॉजीचा सागर शिकण्यासाठी थोडाफार कमी पडतोय. पण आपण चर्चा करत असताना तुम्हाला जे जे काही प्रश्न पडतील बायसचे असू देत त्याच्या संदर्भात इतर कोणतेही प्रश्न असू देत या सर्वांची आता उत्तरं तुम्ही म्हणजे प्रश्न विचारला तर मिळून जातील, काही अडचण नाही. मी तुमची युट्यूबला एक व्हिडिओ पाहिली सर. त्याच्यामध्ये जास्त चर्चा बोला. आहे सुख दुःख वगैरे याच्यावरती झालेली आहे. बरोबर पण त्याच्या बरोबर पलीकडे पण तर आपले सेल्फ डाऊट वगैरे असतात. जसं कोणाला इम्पोस्टर फिनोमिनन असतो, कोणाला आपण म्हणतो बरोबर स्पॉटलाइट इफेक्ट असतो किंवा आपण म्हणतो की एक बरोबर ऍक्शन बायस एक नावाचा प्रकार असतो. मग तसे प्रश्न बरोबर घेऊन मी येऊ शकतो का आणि त्याचं मग तुम्ही उत्तर येऊ देताल शकता का येऊ किंवा शकता तुम्ही डेफिनेटली स्वतः येऊ तो शकता. पार्ट कव्हर करता का? नाही तुम्ही आता हा ऍक्च्युअल सिलेबसमध्ये काउन्सिलिंगच्या सिलेबसमध्ये हा पार्ट नाही आहे. पण तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर आपण त्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो, काही अडचण नाही. मग आपल्या पण सिलेबस मधले किती हा. आपल्या सिलेबस मध्ये काय काय सामान्यतः पॉइंट बोला बोला हा सर. तेच सांगतोय मी. सामान्यतः बेसिक आणि ऍडव्हान्स काउन्सिलिंगसाठी लागणारे जे स्किल्स असतात ते स्किल्स आपण इथे शिकवतो. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे मानसिक आजार आहेत त्याचे इंट्रोडक्शन देतो आणि ह्या पूर्ण मानसिक समस्याग्रस्त क्लायंटना आपण कशा प्रकारे सर्व्हिस देऊ शकतो जेणेकरून ते आपण त्याला त्यातून बाहेर त्या समस्यामधून बाहेर काढू शकतो. या एकंदरीत सर्व ह्याच्यावर ही चर्चासत्र अवलंबून आहेत. आणि दुसरी गोष्ट मानसिक म्हणजे समस्या ऍडव्हान्स म्हणजे कसं? लेवलमध्ये आपण मानसिक समस्यामध्ये डिप्रेशन असू दे, अँझायटी असू दे, त्यानंतर बायपोलर वेगवेगळे मानसिक आजार असू देत त्याचे इंट्रोडक्शन असू देत पण हा ते आपण कोर्स बेसिक फक्त ऍज अ कॉन्सेप्ट. काउन्सलर म्हणून त्यांच्यासाठीच कामाला आहे का ऍज एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून पण कामाला आहे? समजा मला असली पर्सनॅलिटी कुठली डेव्हलपमेंट मानसिक 100% होते. मला असली पर्सनॅलिटी कुठली डेव्हलपमेंट. हा बोला बोला सर बोला. मेंटल कंडिशन कुठलीच नाहीये, ना स्किझोफ्रेनिया आहे ना डिप्रेशन आहे. हम्म, भविष्यामध्ये कधी हम्म, होईल माहिती नाही, पण सध्या काही नाहीये. बरोबर तर मग बरोबर बरोबर त्याच्या व्यतिरिक्त काय शिकायला भेटेल का मला याच्यामध्ये? की समजा कोणी भेटेल सर हट्टाकट्टा पर्सन आहे, लाईक त्याला काहीच हम्म, प्रॉब्लेमच नाहीये, मग त्याने हा नाही कोर्स बरोबर आहे. का जॉईन करावा? त्याला असं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काय शिकायला भेटणार आहे आपल्याकडे? बरोबर सर. सर तुमचा बेसिक मुद्दा आहे तो मी क्लिअर करतो. ऍज अ काउन्सिलर आपल्याला समाजामध्ये आजार treat करायचे नाही आहेत काय. हम्म. आपल्याला ट्रीट करायचे आहेत आपल्या मानसिक समस्या. समस्या आणि आजारमध्ये खूप महत्वाचा मोठा फरक आहे.
आणि तो तुम्हाला कोर्स अटेंड केल्यानंतर आपल्याला समजेल की ही ब्रॉड कन्सेप्ट केवढी मोठी आहे. आता डेली लाईफमध्ये आपल्याला आपले वेगवेगळे प्रकारचे बिलीफ्स असतात, त्यानुसार आपण वागत असतो. आपल्याला कोणाबरोबर पटत नसतं किंवा कोणाबरोबर कोणाची मतं पटत नसतात, त्यांच्याबरोबर वेगवेगळे वाद होत असतात आपले. त्या वादामध्ये आपण कशा प्रकारे म्हणजे विचार केला पाहिजे, कशा प्रकारे त्यांच्याशी डील केला पाहिजे, हे सगळं आपल्या मानसिक समस्यामध्ये येतं. आणि आजार हे वेगळे आहेत. आपण आजारांची जास्त माहिती घेत नाही याच्यामध्ये कोर्समध्ये. फक्त त्याची इंट्रोडक्शन असते, जेणेकरून तुम्ही काउन्सिलर म्हणून किंवा स्वतःचे एक सामाजिक म्हणजे सायको एज्युकेशन घेऊन आपल्या स्वतःची लाईफ जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण इंट्रोडक्शन पार्ट घेतो त्या डिसीजचे वगैरे, आजाराचे वगैरे. डिटेलमध्ये असं काही नाही आहे त्याच्यात, फक्त इंट्रोडक्शन आहे. आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते विरसेन सर चांगल्या प्रकारे देऊ शकतील. विरसेन सर, तुम्ही ऐकताय? हा सर, येस सर, येस. थोडस हो रिपीट सर. होऊ शकतो का त्यांचे परत एकदा प्रश्न? हा, करण सर, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारू शकता का विरसेन सरांना? हो, मी प्रश्न असा विचारला होता की समजा हा हा मला कुठली मेंटल कंडिशनच नाहीये. मेंटल कंडिशन मे बी हम्म, हम्म, चुकीची टर्म असू शकतो, त्याला मराठीमध्येच बोलतो. हम्म, मानसिक त्रास असला कुठलाच नाहीये मला. ना बर स्किझोफ्रेनिया आहे, ना डिप्रेशन आहे, किंवा आणखीन कुठल्याही तुम्ही हम्म, मेडिकल कंडिशन ज्याला नाव देता ते कुठलंच नाहीये. हम्म, तर मग हम्म, विदाउट हॅव्हिंग एनी मेडिकल कंडिशन, जस्ट अ फिट पर्सन, हा कोर्स मला कसा हेल्प हम्म, करेल ज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, असा कुठला पार्ट आपण याच्यामध्ये शिकणार आहोत? हम्म. बघा, सगळ्यात महत्वाचं की त्रास, समस्या, आता सरांनी जसं सांगितलं, त्रास, हम्म. समस्या, मानसिक आजार आणि मानसिक विकृती, असे 4 प्रकार येतात सर. कोणत्या ओके. ना कोणत्या गोष्टीचा आपल्याला थोडा तरी म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो. ओके, हम्म. त्रास दॅट्स कॉमन. प्रत्येक गोष्टीला काहीतरी काहीतरी आपल्याला होत असतं. हो. म्हणजे कसं की मी सकाळी उठून आता काय करतो, आवरतो आणि जाताना मला लोकल पकडायचे आणि लोकलमध्ये मी एकामेकाची धक्काबुक्की होत असते. सो जो हम्म. त्रास आहे, बरोबर, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला इकडे तिकडे थोडा थोडा तरी त्रास असतोच असतो. बरं, त्रासवरती आपले कोपिंग मेकॅनिझम चांगला आहे, ते तिथल्या तिथे विरून पण जातात. अरे, दररोज मला ढकलायचं आहे आणि म्हणजे मला लोकलमध्ये चढायचं आहे. ह्या ज्या वेळेला आपण आपली म्हणजे मनाची तयारी करतो त्यावेळेला आपल्याला ते काहीच वाटत नाही. परंतु लोकल आली, लगेच ती चढायची आहे विदिन 10 सेकंदमध्ये. तो तेवढा एक स्ट्रेसफुल सिच्युएशन त्याच्या लाईफमध्ये असतेच असते. इव्हन माझ्या लाईफमध्ये सुद्धा असते. मी जर दादरला जात असतो, दादरला जाताना मग त्या 10 सेकंदामध्ये मला चढायचं असतं. सो ती हम्म. सिच्युएशन थोडी स्ट्रेसफुल असतेच असते सर. करण सर, तुमचा प्रश्न हा आहे की तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या मानसिक म्हणजे मला कोणता मानसिक आजार वगैरे नाही आहे हम्म. आणि माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्या प्रकारे हे मदत करू शकतो. हम्म. तर यासाठी आपल्याकडे कार्ल रॉजर्सची थेअरी वापरली जाते, जी आहे सेल्फ डिस्कव्हरी. ओके, सो ज्यामध्ये कार्ल रॉजर्स असं म्हणतो की स्वतःच्या मनाकडे बघा, स्वतःचं मन तुम्ही कसं चांगलं ठेवू शकता आणि स्वतःमध्ये चांगले चांगले बदल कसं घडवू शकता. सो ही कार्ल रॉजर्सची थेअरी त्यामध्ये येते, जेणेकरून तुमचा जो आपला स्वतःचा जो व्यक्तिमत्व विकास आहे, की ज्यामध्ये आपण असं म्हणूया की माझा आपला असलेला मानसिक विकास असेल, भावनिक विकास असेल, वैचारिक हा. विकास असेल, वार्तनिक विकास असेल, त्यानंतर डिसिजन मेकिंग आपले असतील, त्यानंतर आपलं काही स्पिरिच्युअल आपल्यामध्ये काहीतरी चांगला बदल घडवायचा आहे. ओके, सो हे सगळे बदल या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे या काउन्सिलिंग कोर्समध्ये तुम्हाला देतात. जरा मग खूप छान सरांनी मगाशी सांगितलं की 30 दिवसामध्ये आपण अथांग समुद्र बसवू शकतो का, तर नाही. हे शिकायला जवळजवळ 4 ते 5 वर्ष सर्वांना जातं. सायकोलॉजीचा जो सब्जेक्ट आहे, पूर्ण शिकण्यासाठी 4 ते 5 वर्ष जातात. मग आपण हो. फोकस काय करतो, एक तर काउन्सिलिंगची नेमकी संकल्पना काय आहे, काय नाही आहे, काउन्सिलिंग विषयी गैरसमज काय आहेत, त्याचे स्किल्स काय आहेत, त्याचे टूल्स कसे वापरले जात आहेत, त्याचे प्रिन्सिपल्स कसे आहेत, हे काउन्सिलिंगचा आपण पार्ट पहिला समजून घेतो. दुसरा, ऍडव्हान्स मध्ये आपण मग हे थेरीज शिकतो, ज्यामध्ये ऍडलेरियनची थेरी येते, त्यानंतर जसं म्हटलं कार्ल रॉजर्सची थेरी येते, त्यानंतर आपण सिग्मंड फ्रायडची थेरी बघतो आणि शेवटी आरईबीटी बघतो. ह्या ह्या ऍडव्हान्स मधले आपण थेरीज बघत असतो. सो म्हणून याचं नावच देताना आपण बेसिक आणि ऍडव्हान्स काउन्सिलिंग कोर्स, म्हणजे बेसिक जो काउन्सिलिंग आहे तो, आणि ऍडव्हान्स मधले आता सध्याला करंट मध्ये सिच्युएशन मध्ये काय काय वापरलं जातं आणि आपल्याला आपल्या स्वतःसाठी कसं मदत करू शकतो, या गोष्टीच फक्त यामध्ये आता सध्याला आपण पाहतो. ओके, सो ओके. टाइम लिमिट लक्षात ठेवा, आपण 30च दिवसाचा घेत आहे आणि तो पण हो. दिवसाला 1च तास. ओके. ओके. Good.
येस करण सर, मला वाटतं की मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे. येस येस, थँक्यू. ते नाव तुम्ही खूप वेळेस उच्चारलं, ते काय कार्बोलॉजी. कार्ल रॉजर्स, तुम्ही बघू शकता गुगलवरती सर्च करू शकता कार्ल कार्ल रॉजर. रॉजर्स. ओके हा, त्यांची थिअरीज आहेत, भरपूर साऱ्या थिअरीज आहेत. ओके सर. सो मग सगळ्यात महत्वाचं की त्यांनी स्वतःकडे सेल्फ थिअरीज वरती जास्त काम केलेलं आहे. सो ओके. वरती त्यांचं सर्वात जास्त काम आहे. अं, मी आता एक सांगू इच्छितो करण सर, की हा जो कोर्स आहे तो इतरांचं काउन्सिलिंग करण्यापेक्षा सेल्फ काउन्सिलिंग वर जास्त फोकस आहे या कोर्सचा. हा, मला आणि तेच वाटतं. Yes. आपण सेल्फ काउन्सिलिंग करून आपण स्वतःला कसा डेव्हलप करतो आणि मग त्याद्वारे मग आपण दुसऱ्यांची मदत कशी करतो, हा एक विचार इथं प्रामुख्याने मला इथं सांगावा असं वाटतं सर. ओके सर, ओके, थँक्यू. अगदी सकाळी उठल्यापासून ते अगदी अं, संध्याकाळी झोपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी परिस्थितीला आपण सामोरे जातच असतो. हम्म. अगदी सकाळी उठून काही जणांना उठतानाच त्रास होतो, अरे काय आज लवकर उठावं लागलं. हम्म. बरोबर ना? Yes. मग आज दातच घासायचं आहे, मग अरे पाणी गरम करायचं रॉडच खराब झालेलं आहे. हम्म. त्याच्या प्रत्येक क्षणाक्षणाला आपण प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या तरी आपण म्हणजे आपण ती समस्या पण म्हणू शकत नाही. म्हणजे त्या मी का कंडिशनला विचारतो माहिती का सर, परिस्थितीला मला सामोरं मध्येच जायचं असतं. हो, येस येस. मी का विचारत होतो, कारण मला आता हे वाचनामध्ये आले बायसेस. मी काय फार एक्सपर्ट वगैरे नाही, माझं बॅकग्राऊंड पण मेडिकल नाही आहे अजिबात. पण ते मला वाचनामध्ये आलं आणि मी बहुतेक ते गुगलला सर्च केलं आणि ते अल्गोरिदमनी कॅच करून मग तुमचा कोर्स मला दिसला कॅच आहे. करून सतत ते मला मग तुम्हाला तो दाखवत इंटरेस्ट असतं. वाढला. मग म्हटलं एकदा मी विचारून बघतो की याच्यामध्ये काय काय शिकायला भेटेल मला, म्हणून मी विचारतोय. मला फार नॉलेज नाही. आता Yes. एक आठवड्यापूर्वीच मला इम्पोस्टर फिनोमिनन, स्पॉटलाइट इफेक्ट वगैरे या सगळ्या गोष्टी कळाल्या. त्याच्यामध्ये इंटरेस्ट आता डेव्हलप झालं सध्याला की अरे हे हो काहीतरी आहे. तुम्ही जे सर बोलत आहात ना, हम्म. अगदी आपण असं म्हणूया की ते खूप मोठ्या लेवलचं काउन्सिलिंगचा पार्ट आहे. काउन्सिलिंग म्हणता येणार नाही, सायकोलॉजी मधले टर्मिनॉलॉजीज आहे, सायकॉलॉजी. कॉग्नेटिव्ह बायसेस वगैरे. हा. मराठीमध्ये ज्याला संज्ञानात्मक पूर्वग्रह वगैरे असे शब्द वापरले ओके जातात. ओके. हम्म. ओके. हम्म. आता सध्याला बघा ते खूप मोठ्या लेवलचे सायकोलॉजीची गोष्ट आहे, तितके आपण बघण्याची गरज नाही. ओके, तुम्हाला अगदी बेसिक पासून सुरुवात करण्याची गरज आहे. ओके बरोबर. ठीक आहे. येस येस. बेसिक तुमचा पक्का झाला की तुम्हाला ह्या मोठ्या मोठ्या टर्मिनॉलॉजी मग तुम्हाला सोप्या जातील, लगेच समजतील सुद्धा. ओके ओके, थँक्यू सर. Yes. प्रणाली आणखी मॅडम, कुणाला काही तुमचा हा शंका आहे? हँड रेज होता मग. प्रणाली मॅडम, हँड Yes. रेज होता मग सोनाली काय मॅडम विचारायचं मगाशी आहे? काहीतरी विचारत होत्या, ऍक्च्युली मी ट्रॅव्हलिंग मध्ये होतो. Yes. हो हा सर, प्रणाली मॅडम ऍक्च्युली बोला. आता आपला उद्यापासून कोर्स चालू. हा बोला मॅडम. हम्म. हा सर, आवाज येतोय का? हा येतोय हो मॅडम, येस बोला. मला हे विचारायचं होतं सर, उद्यापासून आपला क्लास सुरू होतोय, तर मग आपण काही असं व्हॉट्सअप ग्रुप वगैरे तयार केलाय का? म्हणजे हो, जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुमचं? हो, मला करायचं आहे रजिस्ट्रेशन. तर मी ट्राय करत ओके होते, तर झालं नाही येते. तर मला ती लिंक पुन्हा शेअर केली तर खूप बरं होईल, म्हणजे मी लगेचच रजिस्ट्रेशन करू. ओके ओके, मला व्हॉट्सअपला हाय म्हणून टाका, लिंक शेअर केली जाईल. रजिस्ट्रेशन सेम करा, नंबर तुम्हाला आहे ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. हो ज्या नंबरवर येस येस. मला लिंक मिळाली तो सेम नंबर ना? हो ओके ओके सर, ठीक. येस येस येस. आणि प्रणाली मॅडम, माझं पण मेडिकल सायकॅट्रिक सोशल वर्क झालेलं आहे. पुढे त्यातून मी ओके एमफिल सर. कम्प्लीट केलेलं आहे. मी ओके. निमॅन्स बेंगलोर येथे देखील होतो पूर्वी. तिथे जवळजवळ 2 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर गोहिन सायकॅट्रिक सेंटर मध्ये देखील काम केलेलं आहे. आता सध्याला ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. ओके, व्हेरी गुड सर. माझी पण ऍक्च्युली MSW तर झालंच आहे माझं, आणि मी जस्ट LLB पास आउट झाले आहे. आणि माझी एक NGO आहे चेप फाउंडेशन म्हणून. तर आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये भटके विमुक्त आणि आदिवासी समूहासाठी काम करतो. तर मग या सगळ्या गोष्टी करताना, हे काम करताना नक्कीच आपल्याला काउन्सिलिंग स्वतःवरती पण कसं बॅलन्स साधला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या कम्युनिटीमध्ये करता येतो. या अनुषंगाने मग मी आणि माझे अजून 2 कलिग आहेत, तर आम्ही जॉईन करणार आहोत सर. तर नक्कीच या येस येस. कोर्सचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. आणि भविष्यात आपणही कोणाला तरी चांगल्या मार्गदर्शन करू शकतो या कोर्सच्या अनुभवाने.
आणि स्वतःमध्ये पण जसं सर म्हणाले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्वतःमध्ये म्हणजे आपण जसं जसं नवीन शिकू तसं तसं आपल्याला खूप चांगले अनुभव पण मिळतात आणि काही शिकता पण येतं. आणि सायकोलॉजी हा माझा कॉलेजमध्ये असल्यापासून खूप आवडता विषय होता. त्याच्यामुळे या कोर्सला म्हणजे याची म्हणजे अजून एक किती थोडस का कोर्सचं मी वैशिष्ट्य सांगायचं 2016 पासून हा आपण कोर्स घेत आहोत. काळानुरूप दरवर्षी त्याच्यामध्ये थोडे थोडे बदल होत राहतात. फी देखील आहे ती 3,000 रुपये आपण ठेवलेली आहे. तेव्हापासून तेवढीच आहे. अगदी 2500 पासून सुरुवात झाली होती ती 3,000च केलेली आहे. आणि जास्त आपण फी पण वाढवलेली नाहीये. कारण याच्या पाठीमागचा एक हेतू पण हा होता की सर्वसामान्यांच्या पर्यंत काउन्सिलिंग हा सब्जेक्ट किंवा विषय नेणे हा होता. तुम्ही बाहेर याच कोर्स तुम्ही कुठेही बाहेर तुम्ही शोधा, गुगल वरती शोधा, इंस्टाग्राम वरती देखील कोर्सेस तुम्हाला हे मिळतील. 10,000, 15,000 हजार शिवाय मिळणार नाहीये. ओके, सो बघून शकता तुम्ही सर्वजण बाहेर किती होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मग ते इंग्लिश मध्येच असतं. तुम्हाला ते काहीतरी रेकॉर्डिंग दिलं जातं. मग आपण तसं अजिबात करत नाही. आपण लाईव्ह घेतो, लाईफ टाईम आपण सपोर्ट देखील देतो आणि एक चांगलं बॉन्डिंग पण करतो. आणि गेली 2016 पासून हा आपलं चालू आहे. अगदी कोरोनाच्या काळात देखील हे सुरू होतं आपलं. येस. ओके, मला ओके वाटतं सर. की खूप सर्वांच्या शंका आता सध्याला हे झालेल्या आहेत. डॉक्टर सर खूप छान तुम्ही आजचं लेक्चर वगैरे घेतलेलं आहे. त्यासाठी मी मनसंवाद तर्फे आणि सर्वांच्या तर्फे आभार मानतो. खरंच खूप छान थँक्यू सर. झालं आणि तुमची शिकवण्याची टेक्निक सुद्धा एकदम वेगळी होती, छान वाटली आज. ओके, थँक्यू 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 व्हेरी मच. हो, थँक्यू. आम्ही तुम्हाला थँक्यू हो. म्हणतो सर. चला, थँक्यू सर. हा सर, आता थांबूया आपण इथे. परत भेटूया हो उद्यापासून हो, भेटूया. येस येस. तुम्ही हे हो करा तिथून नाही हो करा. हो चालेल सर, ठीक आहे. ओके. ओके.